शिवाजी महाराज की, छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी, जय भवानी। तसंच पुनश्चः मैं गुजारिश करता हूँ राजरत्न पुरस्कार 2024 के अध्यक्ष जगतगुरु रामानंदाचार्य जी स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज, राजरत्न पुरस्कार 2024 के अध्यक्ष, वैसे ही उपस्थित विशेष रूप से उपस्थित श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले पंचम, ओम सहना भवतु सहनो भुनक्तु सह वीर्यं करवावहै तेजस्विनावधीतमस्तु मा विद्विषावहै। ओम शान्तिः शान्तिः शान्तिः। नागपुर भोसले राज परिवार द्वारा हर साल विभिन्न क्षेत्रों के असामान्य उत्कृष्ट व्यक्तियों को ढूंढकर उन्हें राजरत्न पुरस्कार देकर सम्मानित किया जाता है। और आज इस पुरस्कार को पूरे 20 साल हो चुके हैं। एक बार जोरदार तालियां। नागपुर भोसले राज परिवार की यह परंपरा है कि आए हुए अतिथियों का हम लोग स्वागत करेंगे। मैं सर्वप्रथम राजरत्न पुरस्कार समिति एवं नारायणगांव नागपुर ट्रस्ट के संस्थापक अध्यक्ष श्रीमान डॉक्टर राजे मोदोजी भोसले साहब, इनसे गुजारिश करता हूं कि कार्यक्रम के अध्यक्ष जगतगुरु रामानंदाचार्य स्वामी श्री नरेंद्राचार्य जी महाराज शिशिरूरुबाहवे सहस्रनाम्ने पुरुभाय शिवाजी महाराज राजे रघुजी महाराजांचा मनाचा पुत्र आज आमच्या या राजरत्न पुरस्कार सोहळ्याचा एक भव्य दिव्य आणि मी म्हणतो की त्यांच्या अध्यक्षमध्ये त्यांच्या आशीर्वादाने हा कार्यक्रम आज इथं होत आहे। अशी परम आदरणीय प्रातस्मरणीय जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज, मी फार धन्य समजतो की माझ्या एका विनंतीला मान देऊन महाराज या ठिकाणी आले। हा जो सन्मान भोसले राजघराण्याकडनं देण्यात येतो याची सुरुवात 20 वर्षापूर्वी ही करण्यात आली होती। त्याचं मुख्य उद्देश होतं की विविध क्षेत्रामध्ये जे उत्कृष्ट कार्य करतात अशांना या महाराष्ट्रामधून एक राजघराण्याकडनं त्यांचा सन्मान होणं हे फार महत्त्वाचं होतं। आणि त्यामुळे आमच्या घराण्याची पूर्वजांच्या नावाने यांनी इतिहास आणि हे हिंदू राष्ट्रासाठी स्वराज्यासाठी हा सर्व इतिहास घडवला। अशा पूर्वजांना एक विनम्र अभिवादन त्यासाठी आयोजित केलेला हा कार्यक्रम। आज आम्हाला भाग्याची गोष्ट अशी की दोन संत आज आम्हाला लाभलेले आहेत। काही अवघ्या 10-15 मिनिटात जितेंद्र महाराज भी इथं उपस्थित होतील। हा जो पुरस्कार आज देण्यात येत आहे अशा पुरस्काराचं मी अभिनंदन करतो की त्यांना नुसता पुरस्कारच नाही पण ज्यांच्या हस्ते हा पुरस्कार भेटून राहिला हा त्यांच्यासाठी खूप मोठा भाग्याचा वेळ आहे, भाग्याचा दिवस। आज संगीत क्षेत्रामध्ये जिला पुरस्कृत करण्यात येणार ती म्हणजे श्रुती जैन आणि आमच्या राजरत्न पुरस्कार समितीच्या वतीने आम्ही तिला एक रिक्वेस्ट केलेली होती की एक अभंग आपण इथे सर्वांच्या समोर सादर करायचं। तर तिने आमच्या विनंतीला मान देऊन
त्याला होकार दिला. मी श्रुती जैन हिला मंचावर आमंत्रित करतो. कल्याण अर्थात लोकमंगल की भावना ने ही पत्रकारिता को जन्म दिया है. ऐसे ही सातारा के जिंदा दिल पत्रकार जिन्हें पत्रकारिता क्षेत्र में श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले प्रथम स्मरणार्थ राजरत्न पुरस्कार स्वीकारने हेतु आप सभी की जोरदार तालियों के बीच मैं मंच पर ससम्मान आमंत्रित करता हूं श्री संदीप जयवंत पवार इन्हें. इस मंच पर विराजमान
कार्यक्रम के अध्यक्ष जगत गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज जी हमारे अभिन्न हृदय हैं। प्रमुख उपस्थिति श्रीमंत राजे रघु जी महाराज भोसले जो हमारे दाएं हाथ पर विराजमान है, बाएं हाथ पर विराजमान हमारे श्रीमंत मुधोजी राजे भोसले, हमारे युवराज जी और सामने विराजमान हमारी राजमाता जी और तमाम भोसले पद पातशाही पर और छत्रपति शिवाजी महाराज पर अपना जीवन कुर्बान करने वाले तमाम बैठे मेरे हिंदू और अहिंदू सभी भाइयों और बहनों, ये सौभाग्य है कि छत्रपति शिवाजी महाराज के वंश की ज्योत हमारे नागपुर नगरी में विराजमान है, जो पूरे विदर्भ की शान बना हुआ है। कभी अमरावती भी रियासत छोटी सी थी, वहां भी भोसले रहा करते थे, फिर वो नागपुर आ गए और हम तो प्रत्यक्ष साक्षी रूपेण विराजमान विद्यमान आज भी है कि जब असीरगढ़ की लड़ाई हुई, नरनाला की लड़ाई हुई, गाविलगढ़ की लड़ाई हुई, राजा राम राघव मारा गया और सिरसोली की लड़ाई होने के बाद जानोजी महाराज जी भोसले उन्होंने अपना घर समझकर हमारे आश्रम में सरदारों का तर्पण किया था। लगभग 700 साल के पूर्व की परंपरा जो राजा कृष्णदेव राय जी के समय भी चली, पहले के 32 ऋषि और उसके बाद में 18 पीठाधीश माने 50 महाराज जी हमारे पीठ पर हुए। क्यों हमारा संबंध इस घराने से बनता है? बातें तो ऐसी हैं, छत्रपति शिवाजी महाराज जी अपने साथियों के संग जब पहली लड़ाई लड़े थे, जब अपने मित्र खो दिए थे, तो उस निराशा में जब गए, तब हमारे मुरारनाथ महाराज और रंगनाथ महाराज जी छत्रपति जी के पास जाते हैं। ये इतिहास है, बातूनी नहीं है, लिखा हुआ इतिहास। और महाराज जी को कहते हैं कि महाराज जी आप श्री प्रतापवान भगवान शंभू महादेव का अवतार है, आपको साधु संत सज्जनों की रक्षा करनी है, आपको भारत माँ को सर्वोच्च पद पर आसीन करना है, हिंदू पद पातशाही स्थापन करनी है। ऐसे में राम जी जैसे उदास हुए और उस गुरु वशिष्ठ ने योग वासिष्ठ पढ़ाया, वैसा ही उपदेश करते हुए महाराज जी कहे कि इस देवनाथ पीठ परंपरा के हजारों शिष्य आपके कदमों में कुर्बान कर देंगे, आपके किलों की रक्षा करेंगे, आपके घर में बर्तन मांजेंगे, ऑफिस का काम करेंगे, लेकिन आप हिंदू पद पातशाही के लिए लड़ो। छत्रपति के श्री चरणों में ये परंपरा जो रही, राजा कृष्णदेव राय जी के साथ में भी रही, छत्रपति शिवाजी महाराज जी के साथ रही, गुरु गोविंद सिंह जी के साथ रही, मेरे पूर्व के 11वें गुरुदेव हमारी देवी अहिल्याबाई होलकर के गुरुदेव रहे, जिनके आश्रम के पुनर्निर्माण के लिए श्रीमंत मुधोजी राजे भोसले स्वयं थे। ऐसी परंपरा का द्योतक परिचायक, ऐसी परंपराओं को प्रतिष्ठित करने की क्षमता रखने वाला यह राजमहल, हमारा सौभाग्य है कि हमारे आंखों के सामने उसके प्रांगण में बैठकर हम छत्रपति शिवाजी महाराज की जय बोल रहे हैं। कितनों की उमंग इस राजघराने ने बंधाई बनाई, हीर कणी चढ़ गई तो हाथ का सोने का कड़ा केवल मदद करने के लिए छत्रपति ने नहीं दिया, उसकी प्रेरणा से इस भारतवर्ष में लाखों हीरकणी पैदा होने के लिए दिया था। छत्रपति शिवाजी महाराज की तो रियासत ऐसी रही कि इस जगत की मां कैसी हो, इस जगत का बाप कैसा हो। मुझे याद है वो प्रसंग,
हम तो सब जय जिजाऊ भी बोलते हैं, जय शिवराय भी बोलते हैं, लेकिन मैं चिल्लाते हुए कहता हूं कि जय शाहजी भी बोलता हूं। सूर्य के समान तेजस्वी रामचंद्र जी के समान भगवत स्वरूप धारण किया हुआ छत्रपति शिवाजी महाराज जिस घराने जन्म दिया, जिस बाप ने उसको जन्म दिया, जिस मां ने उसको निर्माण किया, उनकी क्या कहनी। मुझे याद है वो प्रसंग कि आदिल शाह के दरबार में छत्रपति शाहजी महाराज, पिता के सर पे छत्र होता है तो परंपरा से पुत्र के छत पर आता है, इसलिए मैं शाहजी महाराज जी को भी छत्रपति कहता हूं। छत्रपति के पिता कौन अछत्र होते हैं क्या? आदिल शाह के दरबार में 48 सरदार बैठे थे और 48 सरदारों को परगना और रियासत दी जाती थी और ये संभालो। जब नंबर शाहजी महाराज जी का आया तब शाहजी महाराज जी उठकर कहे, हे बादशाह, यदि मुझे कुछ रियासत परगना सौंपना है तो एक शर्त मेरी है। तो बोले क्या शर्त है? तो कहे कि उस राज्य में, उस रियासत में सिक्का और कायदा शाहजी का चलेगा। ये जुर्रत, ये ताकत, इतना पुरुषार्थ केवल भोसलाओं में हो सकता है। जब मां साहब ने यह सुना कि आपने क्या कर दिया, सत्ताधारी बादशाह के खिलाफ ऐसी बात बोल दी, तो हमारे पुरुषार्थी शाहजी महाराज जी कहे कि इसका उत्तर मैं बाद में दूंगा। जो परगना रियासत उनके तह में, उनके पास आई, वो त्र्यंबकेश्वर के अधिष्ठान की और दक्षिण दक्कन की आई, और उस समय पुत्र संतान नहीं थी, तो कुंभ मेला के समय हजारों साधु संतों के श्री चरणों में जाकर हमारी राजमाता भगवती सती स्वरूपा जिजामा गई, और शाहजी महाराज भी जाते हैं और कहते हैं कि इस देश के उद्धार के लिए, हिंदू पातशाही की स्थापना के लिए हमें अवतारी पुरुष हमारे कोख में जन्म ले, ऐसी हमारी इच्छा है। आप भगवान के पास गुहार लगाओ। ऐसे मां, ऐसे पिता। तो संत कहते हैं कि जाओ त्र्यंबकेश्वर महाराज जी के चरणों में ये विदित करो, बताओ। दोनों जाते हैं और त्र्यंबकेश्वर महाराज जी को कहते हैं, अगर बेटी पैदा हुई तो नाम भवानी रखेंगे, और बेटा पैदा हुआ तो आप श्री का नाम रखेंगे। और हम सभी के घरानों का तपश्चर्या का, सभी के उपासना का ये चमत्कार और पुरुषार्थ का ये परिणाम हुआ कि छत्रपति शिवाजी महाराज कोख में पैदा हुए, साक्षात भोलेनाथ के अवतार और स्वरूप। और कोख में खिला पिलाकर, गाने बजाकर ट्विंकल ट्विंकल लिटिल स्टार नहीं कहा जिजामाता ने। उन्होंने राणा प्रताप बताया, उन्होंने सात्यकी बताया, अर्जुन बताया, द्रोणाचार्य बताए, राम बताए, कृष्ण बताए, राजा कृष्णदेव राय बताए, राणा प्रताप की गाथाएं। परिणाम क्या हुआ? परिणाम ये हुआ, 8 साल के हमारे छोटे से शिवराज मां के पास आते हैं और मां को कहते हैं, मां आज मेरा जन्मदिन है, मैं आपको क्या दूं? क्या कहती है मां? आज की माताओं ने और पिताओं ने ये सुनने लायक है। उन्होंने ये कहा कि शिवबा सामने की खिड़की खोल। खिड़की खोली, बोले क्या दिखता है? तो बोले किला दिखता है। किले पर क्या दिखता है? झंडा दिखता है। कलर कौन सा है? हरा है। किसका है? मोगलों का है। तो शिवबा मुझे कुछ देने की चाहत यदि बनती है, अगर तुझमें सही में हमारा खून, रग और संस्कार और पुरुषार्थ है, तो वो गुलाम का राष्ट्रध्वज निकाल के मेरे हिंदू पातशाही का ध्वज वहां पर लहरा। ऐसे घरानों के आंगन से निकलता क्या है? पुरुषार्थ निकलता है। और तुरंत हमारे छत्रपति शिवाजी महाराज जी ने बाल्यावस्था में तोरना किले पर चढ़ाई की, रायरेश्वर के मंदिर में जाकर अपनी उंगली कटाकर उसका रक्ताभिषेक करके हमको ये स्वतंत्र हिंदुस्तान की ध्वजा फहराने का पुरुषार्थ की घोषणा कर दी।
ये दहलीज, ये कमान, ये आंगन, ये छत्रपति शिवाजी महाराज जी का अधिष्ठान। आज तो आंगन कम पड़ रहा है। मुझे पता है यही राजघराने की ध्वजा जब नागपुर का नेतृत्व करते करते विदर्भ, महाराष्ट्र और देश में अपना परिचय बताने की मोहताज नहीं है। जब यहां से कोई कुछ कंकर भी दिया जाता है तो वो शंकर के समान स्वीकार किया जाता है। ऐसे देवभूमि, ऐसे पुण्य भूमि, ऐसे पुरुषार्थ भूमि की परंपरा का परिचायक ये महल है। ये छत्रपति शिवाजी महाराज की पुण्य भू का चरितार्थ और चरित्र के गाथाओं को सुनकर पुरुषार्थ का आकार लेने के लिए हमारे लिए एक बहुत बड़ी भगवान की कृपा से उपलब्धि है कि ये महल इस महल में है। और आज यहां से ये पुरस्कार दिए जा रहे हैं। और मैं वो अधूरी बात नहीं छोड़ूंगा कि शाहजी महाराज ने कहा था, मैं आगे बताऊंगा। जब रायरेश्वर के किले पर रक्ताभिषेक करके छत्रपति शिवाजी महाराज हिंदुपत पातशाही की प्रतिज्ञा ले रहे थे, तब शाहजी महाराज ने कहा, देख जीजा, मैं कह रहा था ना कि मैं बाद में बताऊंगा, अगर ये सिक्का और कायदा इस प्रदेश में अपना ना होता तो मैं मेरे राजा छत्रपति का निर्माण नहीं कर पाता। केवल छत्रपति शिवाजी महाराज के निर्माण करने के लिए अपनी शहादत देने वाले शाहजी महाराज का जय जयकार क्यों ना हम करें। छत्रपति शाहजी महाराज की और उनके ही बलिदान के परिणाम स्वरूप हमें छत्रपति शिवाजी महाराज का नाम निकाल दो, भारत खोखला हो जाएगा, कुछ नहीं रहेगा। इसलिए ये भोसला घराना, मुझे पता था आज मैं आ पाऊंगा कि नहीं, मेरे पिताजी सीरियस है कि नहीं, रहेंगे कि नहीं, ऐसी स्थिति में है, उनको एडमिट करके मैं यहाँ आ रहा हूँ। लेकिन मुझे पता है वो तो चलते रहेगा, लेकिन छत्रपति का आंगन, यदि मेरे आने से भगवान की अपेक्षा है कि एक कुर्सी खाली रहे तो मेरे छत्रपति शिवाजी महाराज का अपमान हो जाएगा। जितने सोचेंगे उतनी गरिमा पाएंगे। आज सभी पुरस्कार पाने वालों का मैं तो शुभचिंतन और गौरव यहां पर अभिनंदन करूंगा, लेकिन ये साधारण मोमेंटो नहीं है। ये वही हीर कनी के हाथ में जो कंगन चढ़ाया या तानाजी मालुसरो को अपना वस्त्र पहनाया, उसी तोल मोल का पुरस्कार आज संदीप जयवंत जी पवार जी, ओम प्रकाश शिव जी, ओजस देवतड़े जी, श्रुति जैन, अनंतराव मुणे और हमारे संजय जी भाकरे, रोशनी और राघव को मिला है। उसकी कीमत कहीं ज्यादा है। इसलिए मैं आह्वान करूंगा कि 100 पुरस्कार के मोमेंट तो कहीं चले जाए, लेकिन आपके घराने में शताब्दी तक कहने के लिए मेरे भोसला राजघरानों का मोमेंट तो बरकरार रहे, ये मैं आपको आह्वान करता हूं। तो बहुत कुछ कहने की चेष्टा नहीं है। साक्षात हमारे श्रीमंत रघुजी राजे बैठे हैं, मुधोजी राजे बैठे हैं, हमारे राजमाताएं बैठी है, हमारे युवराज बैठे हैं और छत्रपति जी के पुरुषार्थ, आज्ञा, आदेश, कथन और विचारों पर चलने वाला हर कोई हिंदुस्तानी मराठा है। तो हम सब मराठे ही हैं, यहां पर बैठे हुए हैं। और इस कारण भगवान के 3 ही स्वरूप है, 14 स्वरूप नहीं। एक आह्वान करके मैं मेरे वाणी को विराम दूंगा। भगवान का पहला स्वरूप है देव स्वरूप। जो नास्तिक है, भगवान को मानते नहीं, उनको मैं आह्वान करता हूं कि पूरे हिंदुस्तान के देवालय, आश्रम, साधु संतों को हटा दो। एक दिन में हरे ध्वज। हालांकि हमारा भोसले के दहलीज तो सब धर्मों को समान न्याय देते हैं, लेकिन जिसका हिंदुस्तान के मिट्टी पर प्रेम नहीं, उनको मैं कहूंगा, यदि हमारे देवालय, देव, साधु संत पुरुषार्थी नहीं रहे, जिस समर्थ गुरु रामदास स्वामी रहे, ये तत्कालीन ये रहे, और जगत गुरु तुकाराम महाराज जी रहे, जो गुरु घराना
जिस गुरु के परंपरा से हमारी परंपरा तक चलता है वो संतों के आशीर्वाद से चल रहा है। यदि देवताएं नहीं रही तो भारत की पहचान क्या है? तो वो क्रॉस निकालने की किसकी ताकत है क्या? तो यदि देव नहीं है तो देश नहीं है। क्यों राम के मंदिर को राष्ट्र मंदिर कहते हैं पता है? 1250 साल मुगलों का आक्रमण झेला है इस देश की मिट्टी ने। 600 आक्रमण के बाद उनको पता चला कि 600 आक्रमण किए फिर भी ये हिंदुस्तान ताबे में क्यों नहीं आ रहा है, यहाँ का धर्म क्यों नहीं मिट रहा है। तो तत्कालीन उन मुगलों के सरदारों ने, राजाओं ने मीटिंग की और उनको ये पाया गया जब तक कि भगवान महादेव का नाम इस देश में है, जब तक भगवान राम का नाम इस देश में है, भगवान कृष्ण का नाम इस देश में है और भवानी का नाम इस देश में है, तब तक ये देश की जनता और देश कभी पराभूत नहीं होने वाला। और इस कारण उन्होंने पहले ही सोच लिया कि राम के चिन्ह नष्ट किए जाए, कृष्ण के चिन्ह नष्ट किए जाए, भवानी के चिन्ह नष्ट किए जाए, शंकर महादेव के चिन्ह नष्ट किए जाए। और इसी कारण मंदिर तोड़े गए। लेकिन उनको क्या पता था कि जिनकी मूर्त तोड़ने गए उनकी सूरत हिंदुस्तान के हर हिंदू के हृदय में सदा ध्यानपूर्वक रखती है। और इस कारण राम मंदिर तोड़ा गया। केवल देवता का अपमान नहीं हुआ, आध्यात्मिक अपमान नहीं हुआ, इस राष्ट्र को मिटाने के लिए तोड़ा गया। इस कारण अभी राष्ट्र को दिनों दिनों हजारों साल बरकरार रहने के लिए आज राम मंदिर वहां खड़ा हुआ और इसका श्रेय छत्रपति शिवाजी महाराज की प्रेरणा को जाता है। मैं केवल उस दृष्टि से उसे नहीं देखता, मेरे आंखों में आंसू आए उस दिन। इसका कारण यह है जिस सूर्यवंश ने छत्रपति शिवाजी महाराज को दिया, उस सूर्यवंश का तेज और स्वरूप तो राम जी का स्वरूप है। उसको खड़ा करना माने छत्रपति को, उनको अपेक्षित इस हिंदुस्तान को फिर से खड़ा करना और जगत गुरु निर्माण, विश्व का जगत गुरु निर्माण करके पूरे विश्व को प्रेरक रहे, ऐसा हिंदुस्तान जो छत्रपति के स्वप्न और मस्तिष्क में था, ऐसे निर्माण का एक यज्ञ उस 22 जनवरी से हिंदुस्तान में शुरू हो गया। तो मैं ये कहता था कि देव है तो देश है, और देश ही नहीं रहा तो देवालय रहेंगे क्या? तो देश है तो देव है, और धर्म कोई, उसकी कोई व्याख्या नहीं हो सकती जो देवताओं की और देश की याद अपने मस्तिष्क में पक्की रखकर उनके प्रति कर्तव्य निभाता है, उसी के आचरण को धर्माचरण कहते हैं। वो कोई तोड़ने वाला, भेद करने वाला धर्म नहीं हो सकता। और इस कारण देव, देश और धर्म, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देश आणि धर्मा पायी प्राण घेतले हाती, अशी शिक्षा आणि दीक्षा देणारं हे घराणं, हे भोसल्याचं अंगण, छत्रपतींचं मंदिर आमच्या सगळ्यांसाठी वंदनीय, पूजनीय आहे। आणि म्हणून या ठिकाणचा पुरस्कार हा पुरस्कार नाही, तो प्रसाद आहे। अभिनंदन करतो श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले प्रथम बहुउद्देशीय स्मृती प्रतिष्ठानचं, की संधी सगळ्यांना छत्रपतींच्या परंपरेचं चिंतन करण्याची तुम्ही दरवर्षी या निमित्ताने देता। आणि आमच्या स्वामी महाराज रामानंदाचार्यांसारखे श्रेष्ठ संतांना इथे बोलावता, आमची आठवण ठेवता आणि समस्त इथे उपस्थितांना कृतार्थ आणि प्रसन्नता देता। या सगळ्या गोष्टींबद्दल भोसले घराण्याचे आभार सगळ्या जनतेतर्फे आम्ही सादर करतो। परंपरेने गुरु परंपरा आहे म्हणून हे भोसले घराणं अजरामर असो, नित्य प्रसन्न, पुरुषार्थी, संपन्न राहो आणि छत्रपतीच्या कृतकार्याची, पुरुषार्थाची ध्वजा, त्याचं पूजन, त्याचा आदर्श आमच्या नागपूरकर भोसल्यांच्या द्वारे लक्षावधी वर्षांपर्यंत टिकून राहावा, अजरामर राहावा, असा आशीर्वाद भगवंताच्या चरणी मागतो। सगळ्यांना आशीर्वाद देतो, पुरस्कार प्राप्ती लोकांचं अभिनंदन करतो आणि वाणीला विराम देतो। भारत माता की जय। शिवाजी महाराज। जगतगुरु श्री रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्य जी महाराज।
अनंत श्री विभूषित खरं तर तुम्ही जगा दुसऱ्याला जगवा. अनंत श्री विभूषित जगद्गुरु श्री रामानंदाचार्य स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज यांचा जन्म नानिस तालुका जिल्हा रत्नागिरी येथे शुक्रवार दिनांक 21 ऑक्टोबर 1966 रोजी झाला. बालपणापासूनच यांना अध्यात्माची ओढ होती. 1983ला SSCचं शिक्षण पूर्ण झाले आणि लागलीच 29 मार्च 1985ला ग्रामसेवक या सरकारी नोकरीवर आपण रुजू झालात. बालपणातच अध्यात्माची प्रचंड ओढ असल्यामुळे त्यांनी 1989 साली संत शिरोमणी श्री गजानन महाराज शेगाव यांच्या आदेशाने प्रपंचात राहून परमार्थिक कार्याला सुरुवात केली. समाजातील तरुण वर्गामध्ये असलेली दुर्व्यसने म्हणजेच दारू, गांजा, चरस इत्यादी समाजाला कशी घातक आहेत हे समजावून सांगण्याकरता व्यसनांच्या विळखात अडकलेल्या अनेक तरुणांना लोकांना व्यसनमुक्त करण्याकरता प्रबोधनाच्या माध्यमातून एक सपाटा सुरू केला. त्याचबरोबर गरिबीने गांजलेल्या आणि शिक्षणाच्या बाबतीत अशिक्षित असलेल्या समाज अंधश्रद्धांचा बळी ठरत आहे हे जाणून अध्यात्मातून विज्ञानाकडे घेऊन जाण्याकरता मोठी व्यापक चळवळ हाती घेतली. आध्यात्मिक मार्गातून समाजाची सेवा हेच ब्रीदवाक्य उराशी बाळगून कार्याला सुरुवात झालेली असल्यामुळे समाजकार्य फारच व्यापक होऊ लागले. तुम्ही जगा आणि दुसऱ्यालाही जगवा हे वेदतुल्य महावाक्य जगद्गुरु श्रेणी समाजाला दिले. नुसते दिलेच नाही तर जगायला शिकवती आहे. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज संस्थान या ट्रस्टचे कार्यक्षेत्र संपूर्ण भारत देश व संपूर्ण विदेशात असून या संस्थानातर्फे शिक्षण, आरोग्य, आपत्कालीन मदत, व्यसनमुक्ती, कृषी प्राणी मंत्र्यांचे संगोपन, अंधश्रद्धा निर्मूलन, हुंडा निर्मूलन या कार्यक्रमाला परम आदरणीय जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज हे अध्यक्षीय स्थानावर विराजित आहे. उपस्थित असलेल्या समस्त जनसमुदायाला आपल्या जोरदार टाळ्यांच्या आवाजात मी विनंती करतो, परम आदरणीय जगद्गुरु रामानंदाचार्य श्री स्वामी नरेंद्राचार्यजी महाराज आपल्या अध्यक्षीय आशीर्वाद शब्दांनी आपण सभेला संबोधित करावा. छत्रपती शिवाजी महाराज, भगवान प्रभू रामचंद्र या ठिकाणी भोसले या राजघराण्याचे गुरुवर्य परमपूज्य आचार्य स्वामी जितेंद्रनाथ महाराज, श्रीनाथ पीठाधीश्वर देवनाथ मठ, सुरजी अंजनगाव, जिल्हा अमरावती, ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये हा कार्यक्रम चालू आहे ते श्रीमंत राजे रघुजी महाराज भोसले पंचम, ज्यांच्या अध्यक्षतेखाली राजरत्न पुरस्कार समिती निर्माण झालेली आहे. असे अध्यक्ष श्रीमंत डॉक्टर राजमुदोजी भोसले, राजमाता, राजघराण्यातील सर्व मान्यवर, या ठिकाणी उपस्थित असणारे अन्य मान्यवर, पत्रकार बंधू, त्याचबरोबर ज्यांना सन्मानित केलेले आहे असे सर्व सन्माननीय व्यक्ती, या सर्वांना आम्ही वंदन करतो. भाषण हा माझा प्रांत नाही आहे, प्रवचन हा माझा प्रांत आहे आणि त्यामुळे मला भाषण एवढं करता येणार नाही. परंतु आचार्य देवेंद्रनाथजी महाराज, जितेंद्रजी महाराज यांनी समस्त भोसले राजपरिवाराचा इतिहास आपल्यासमोर सगळ्यांच्या समोर मांडलेला आहे. आम्हाला सर्वांना अभिमान असला पाहिजे की जर या देशामध्ये शिवाजी महाराज निर्माण झालेच नसते
तर कदाचित आज आपला धर्म की आपण वेगळ्या धर्मामध्ये बसलेलो असतो. शिवाजी महाराजांचे आणि या भोसले घराण्याचे समाजावर प्रचंड उपकार आहेत आणि त्यामुळेच आज आपण अभिमानानं मी हिंदू आहे हे म्हणू शकतो. हे राजकारण आपला धर्म, देश, संस्कृती यांच्यासाठी वाहिलेलं घराणं आहे असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरणार नाही. या घराण्यामुळेच आज आपण आपल्या गळ्यामध्ये जाणवं किंवा शेंडी वाढवू शकतो, किंवा महिला अभिमानानं आपलं सौभाग्याचं कुंकू लावू शकतात, किंवा गळ्यामध्ये मंगळसूत्र घालू शकतात. त्याचे खरे जनक कोण असतील तर हे भोसले घराणं. आम्हाला अतिशय आनंद झालेला आहे. तसे आम्ही रत्नागिरी म्हणजे जवळ आहोत, साताऱ्याच्या जवळ आहोत, पण महाराजांची भेट, दोन्ही महाराजांची भेट इथे होणार होती कदाचित, आणि म्हणून हा योग इथे घडून आलेला आहे. आणि आम्हाला बोलवलं, आम्हाला कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान दिलं, आणि वैशिष्ट्य म्हणजे इथे भोसले घराण्याचे गुरु इथे स्वतः महाराजजी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये आपल्यासारख्या मान्यवरांना आज पुरस्कार दिला आहे, राजरत्न पुरस्कार दिलेला आहे. हा निव्वळ पुरस्कार नाही आहे हे लक्षात घेतलं पाहिजे, तर हे आशीर्वाद आहेत आपल्याला दिलेले. आपली प्रेरणा समाजाने घ्यावी आणि समाजानं सुद्धा अशाच प्रकारे वैविध्यपूर्ण कार्य करावं. आपली प्रेरणा, आपला जोश हा समाजाला प्रेरक ठरावा. या सदहेतूनं, या उदात्त हेतूनं महाराज साहेबांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आणि आपल्याला जो सन्मान केलेला आहे. आम्ही पाहत होतो की सन्मानासाठी निवडलेले जे व्यक्ती आहेत आणि क्षेत्र आहेत ती अत्यंत महत्त्वाची क्षेत्र आहेत, आणि त्या सर्व क्षेत्रातील आपण बहुगुणी अशा व्यक्तींचा आज सन्मान होत आहे. आमच्या दोघांच्या उपस्थितीमध्ये आणि महाराज साहेबांच्या सुद्धा प्रत्यक्ष उपस्थितीमध्ये हा सन्मान होत आहे. मानवी जीवन जे आहे, हे मानवी जीवन मला वाटतं 3 गोष्टींसाठी आहे. मी नेहमी माझ्या प्रवचनामध्ये सांगतो की मनुष्य जन्म ही संधी आहे. 84 लक्ष योनीमध्ये ज्यावेळी मनुष्य हा मनुष्य योनीमध्ये येतो, तर ही कर्मयोनी आपल्याला जी प्राप्त झालेली असते ती कर्मयोनीनं आपण आपलं कर्मरेखा बदलू शकतो. आपण जे जे कर्म करत असतो जीवनामध्ये, जी सुखदुःख आपण भोगत असतो, ही सुखदुःख 2 प्रकारे येत असतात. एक म्हणजे जे आता विद्यमान जीवन आपण जगत असतो त्या जीवनामध्ये आपलं नियोजन पाहिजे, आपल्या जीवनामध्ये दूरदृष्टी पाहिजे, आपल्यामध्ये प्रगल्भता पाहिजे, आपल्याला साधक विचार करता आला पाहिजे, आपल्यामध्ये नेतृत्व असलं पाहिजे, आपल्यामध्ये चिकाटी असली पाहिजे, तरच आपल्या जीवनामध्ये आपण योग्य प्रकारचं बिनचूक नियोजन करू शकतो. आणि हे नियोजन चुकलं की जीवनामध्ये दुःख प्राप्त होतं. त्याचबरोबर आमचं अध्यात्मशास्त्र सांगतं की मागील जन्माचं जे कर्म आहे ते आम्ही घेऊन येतो. आमचं विज्ञानसुद्धा ते नाकारत नाही, कारण आमचं विज्ञान सांगतं की हवेत ओढलेला रेषेचा उरखाडासुद्धा तो पुसला जात नाही. त्यामुळे आम्ही जे कर्म करतो ते कर्म आम्हाला लहान किंवा मोठं ठरवत असतं. आणि मला वाटतं ही सगळी मंडळी ते मान्यवर बसलेले आहेत की ज्यांचा सन्मान झालेला आहे, त्याने आपल्या कर्मानं मी किती उत्कृष्ट आहे किंवा मी किती कार्यशील आहे हे दाखवलेलं आहे. म्हणूनच मला वाटतं त्यांचा सन्मान झालेला आहे. आपला धर्म, आपली संस्कृती ही जगासाठी प्रेरक आहे आणि तिचं जतन होणं आवश्यक आहे. आणि राजघराण्याने वेळोवेळी जे आपल्या देशावर आक्रमणं झाली
त्यावेळी ती सांभाळण्याचं काम साधू संतांबरोबर कोणी केलं असेल तर ह्या राजघराण्याने केलं आणि त्याच्यामध्ये अग्रक्रमानं नाव घ्यावं लागेल ते भोसले घराण्याचं. कारण आपले संस्कार असतील तरच आपण माणूस आहोत. आपल्यामध्येच हैवान आहे, आपल्यामध्येच वानर आहे, आपल्यामध्येच माणूस आहे आणि आपल्यातच देव आहे. ह्या 4 नरांपैकी आपल्यामधला जो माणूस आहे, महामानव आपल्याला जर व्हायचा असेल तर संस्कारांची आवश्यकता असते, संस्कृतीची आवश्यकता असते. आणि हे संस्कार, ही संस्कृती आपण जतन करायला पाहिजे. आपले रीतिरिवाज, आपल्या परंपरा जतन केल्या पाहिजे. आजच्या या आधुनिक युगामध्ये 21व्या शतकामध्ये महाराज साहेबांनी ही जी परंपरा सुरू ठेवलेली आहे ती अत्यंत कौतुकास्पद आहे. कारण आम्हीच आमच्या जीवनाचे सूत्रधार आहोत. आमचं नशीब आम्हीच घडवू शकतो. तुकोबाराने सांगितलेलं आहे की तुझं आहे तुझं पाशी, परिवेडा जागा चुकलाशी. तर ही जागा जी आहे ती आपल्या संस्कृतीमुळे, संस्कारांमुळे आपल्याला प्राप्त होत असते. आपण विज्ञान प्रगत करत चाललेलो आहोत, विज्ञानाची प्रगती होत चाललेली आहे. त्याचबरोबर आपण अध्यात्म कधीही सोडता कामा नये. मी जीवनाची त्रिसूत्री लोकांना देतो आणि मी सांगतो, तुमचे डोळे विज्ञानवादी ठेवा, तुमचं मन अध्यात्मवादी असलं पाहिजे आणि बुद्धी तुमची वास्तववादी असली पाहिजे. अशा त्रिसूत्रीनं जगा, तुम्ही उत्तम जगा. तर ही जगण्याची उमेद जी आहे ती उमेद घडवण्यासाठी जसे संस्कार महत्त्वाचे असतात तसे थोरा मोठ्यांचे आशीर्वाद, थोरा मोठ्यांकडून मिळालेले पुरस्कार आपल्यामध्ये एक हिंमत निर्माण करत असतात आणि आपल्याला ती प्रेरणा देत असतात. तर ही प्रेरणा महाराज साहेबांकडून अशीच, मगाशी जितेंद्र महाराजांनी सांगितलं की हजारो वर्ष आचंद्र, मी तर म्हणेन आचंद्र दिवाकर, ही परंपरा या भोसले घरांकडून सातत्यानं चालत राहू दे आणि समाजामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे लोक समाजाच्या हितासाठी, समाजासाठी जगण्यासाठी तयार होत राहू दे. आपल्या या समाजरचनेमध्ये वानप्रस्थ म्हणजे वयाच्या आपल्या समाजरचनेमध्ये 1 ते 25 वर्ष ही ब्रह्मचर्यासाठी सांगितलेले आहेत. आपली बॉडी कमवा, आपलं तब्येत कमवा, शिक्षण घ्या. त्यानंतर 26 ते 50 वर्ष तुमचा प्रपंच करा, स्वतःसाठी जगा, बायको मुलांसाठी जगा, घरादारासाठी, प्रपंचासाठी जगा. 51 ते 75 तुम्ही वानप्रस्थी व्हा. आता वानप्रस्थी म्हणजे जंगलात जाण्याची काही गरज नाही, कारण आपण आधुनिक काळामध्ये वावरतो. त्यामुळे जंगल शोधण्याची गरज नाही, तपाचरण करण्याची गरज नाही, दुसऱ्यासाठी जगायला शिका. ज्यावेळी आपण दुसऱ्यासाठी जगणार त्यावेळी साहजिकच आपल्यामध्ये बंधुभाव, विश्वबंधुत्व ही आमच्या संस्कृतीची देण आहे. तर हे विश्वबंधुत्व आमच्यामध्ये आलं पाहिजे. त्याचवेळी आमच्यामध्ये जो दडलेला मानव आहे तो भगवान स्वरूप होऊ शकतो. भगवान प्रभू रामचंद्र माणूसच आहे, पण त्यांनी सगळ्या मर्यादांचं पालन करून एक आदर्श राजा, एक आदर्श पिता, एक आदर्श पती, एक आदर्श राजा. भगवान प्रभू रामचंद्रांचं नाव घेतलं की शिवाजी महाराजांची आठवण येते. कल्याणची सुभेदाराची सून डोळ्यासमोर उभी राहते आणि जिजाऊ मातेंचे जे संस्कार असतात झालेले आहेत ते डोळ्यासमोर येतात आणि शिवाजी महाराजांच्या तोंडातून उद्गार येतात, अशीच आमची आई असती, आम्ही सुंदर झालो असतो. तर अशा प्रकारचे जे संस्कार आहेत हे समाजाला मोठे बनवत असतात. समाजानं मोठं बनलं पाहिजे. आपल्याला मनुष्य जन्म ही मिळालेली संधी आहे. ह्या संधीचं सोनं आपण केलं पाहिजे, कारण हा मनुष्य जन्म जो आहे हा जन्म पुन्हा नाही आहे. त्यामुळे मनुष्य जन्माला जर आपण आलेला आहोत तर मनुष्य जन्माची कर्तव्य आहेत की समाज ऋण. वयाच्या 75 वर्षापर्यंत समाज ऋणासाठी जगा. म्हणजे आपोआपच तुम्ही ज्यावेळी समाजासाठी जगत राहता त्या मनानं आपोआपच विरक्त होत जाता आणि मनाची विरक्ती येण्यासाठी सात्विकतेची आवश्यकता आहे. तुका म्हणे येथे सत्वाचे सामर्थ्य करावा परमार्थ अनर्शी. जन्माचे ते मुळं पाहिले शोधून दुःखासी कारणे जन्म घ्यावा. रज तम सत्व
हे 3 गुण आपल्या हार्मोन्समध्ये आपल्या रक्तामध्ये तयार होत असतात. म्हणून आपण कधी राक्षस बनतो, म्हणून कधी आपण बुद्धी असूनसुद्धा बुद्धू जगतो. आणि हीच सात्विकता आमच्या संस्कारांमुळे जर शरीरामध्ये निर्माण झाली तर तोच माणूस पुढे देव बनतो. आमचे गजानन महाराज असतील, अक्कलकोटचे स्वामी असतील, ताजुद्दीन बाबा असतील, ही सगळी महामानव भगवंत स्वरूप बनली ती आपल्या कृतीमुळे, त्यांच्यातील सात्विकतेमुळे. म्हणून मी वानप्रस्थीची व्याख्या करताना नेहमी सांगतो की तुम्हाला संसार सोडायची काहीच गरज नाही. संसार त्याग न करता, प्रपंच उपाधी न सांडिता, जनामध्ये सार्थकता विचारच होय. योग्य प्रकारचा विचार करा की मलाच हात का दिले, मलाच लाज नावाचा प्रकार का दिलेला आहे. मी ठरवून कर्म करू शकतो, कसं करायचं हे ठरवण्यासाठी प्रगल्भ बुद्धीसुद्धा मला त्या भगवंतानेच दिली. ह्या सगळ्या आयुधांचा उपयोग करून आम्ही आमच्या जीवनाचं सार्थक केलं पाहिजे. हे संस्कार सांगण्यासाठी, ही संस्कृती सांगण्यासाठी जे अभय हवं असतं ते अशा राजघराण्याचं अभय हवं असतं. ज्या ज्या वेळेला परचक्र आपल्या संस्कृतीवर येत असतं त्या वेळेला त्या परचक्रातून परतवून लावण्यासाठी ह्या राजघराण्याने प्रचंड काम केलं. आणि म्हणून आज आपलं हे जे हिंदवी स्वराज्य किंवा हिंदू देश झालेला आहे, आज मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आमचा हा देश आहे तो हिंदुस्थान म्हणून त्याची वाटचाल सुरू झालेली आहे. हिंदूंचा देश म्हणून वाटचाल सुरू झालेली आहे. मग अशीच जितेंद्र महाराजांनी भगवान प्रभू रामचंद्रांबद्दल गौरव उद्गार काढले. आनंद झाला ऐकून, समाधान झालं ऐकून, कारण एवढ्या दिवसाची प्रतीक्षा संपली. आम्ही मंदिरं बांधून कुठल्याही धर्माला इजा पोचवत नाही, हे लक्षात घ्या. आमचा जो चुकीचा झालेला इतिहास दुरुस्त करतो आम्ही, आणि तो आपण केला पाहिजे. आणि आपली जी संस्कृती आहे ती आपण जिवंत ठेवली पाहिजे, हे आपलं कर्तव्य आहे. आपण ते कर्तव्य सर्वजण बजावाल अशी अपेक्षा बाळगतो. आणि कार्यक्रमाला पण खूप वेळ झालेला आहे, त्यामुळे सर्वच ज्यांना ज्यांना सन्मान मिळालेला आहे त्या सर्वांचे आम्ही अभिनंदन करतो आहे, त्यांना आशीर्वाद देतो आहे. आणि तुमची ही जी प्रेरणा आहे ती बाकीच्यांनी पण घेऊ देत, आणि पुढच्या वर्षी महाराजांना आणखीन नवीन लोकांचं सन्मान करण्याची संधी मिळो अशी महाराजांची चरणी प्रार्थना करतो, गजानन महाराजांची चरणी प्रार्थना करतो. आणि आमचे 2 शब्द थांबव. श्री गुरुदेव. भाग्य विधाता पंजाब